हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 28 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. 16व्या जनगणनेची अधिसूचना प्रकाशित झालेली आहे. ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल. जनगणना अधिसूचना 16 जून 2025 रोजी ही अधिसूचना आलेली आहे. या जनगणनेत जात गणना देखील केली जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जात गणना होणार आहे. 1931ला देशभरात होणारी ही पहिलीच जातीय गणना झाली होती. स्वातंत्र्यानंतरची 8वी राष्ट्रीय जनगणना आहे. तसेच शेवटची जनगणना 2011ला झाली होती. कोविड-19 महामारीमुळे 2021ची जनगणना स्थगित झाली होती. 2011मध्ये भारताची लोकसंख्या 121,08,62,237 इतकी होती. जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार केली जाते. सरदार पटेल यांनी मांडली होती ही तरतूद. जनगणना कलम 426 नुसार केली जाते. तसेच जनगणना केंद्र सूचीतील विषय आहे. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830मध्ये ढाका येथे हेनरी वॉल्टर यांनी केली होती. हेनरी वॉल्टर भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जाते. पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत WC प्लोडेन, भारताचे जनगणना आयुक्त, यांनी केली होती. 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते. पुढे पाहूया. लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प आसाम. तर नदीचे नाव आहे कोपली नदी. उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. क्षमता 120 मेगावॅट. खर्च आलेला आहे 2,300 कोटी रुपये. कोपली नदी मेघालयातून उगम पावून आसामात येते व ब्रह्मपुत्रेला मिळते. एकूण लांबी 256 किलोमीटर इतकी आहे. ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी दक्षिण वाहिनी उपनदी आहे. पुढे पाहूया. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस पोट्टी श्री रामुलू. उद्घाटन आंध्र प्रदेश, CM चंद्रबाबू नायडू. ठिकाण अमरावती. या स्टॅच्यूची उंची आहे 58 फूट. उंच कांस्य पुतळा उभारलेला आहे. पोट्टी श्री रामुलू तेलुगू नेते होते, स्वातंत्र्य सेनानी होते. भाषेच्या आधारावर पहिले राज्य आंध्र प्रदेश 1 ऑक्टोबर 1953 रोजी. पोट्टी श्री रामुलू यांनी तेलुगू राज्यासाठी 1952मध्ये उपोषण केले. 58 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर उठलेल्या हिंसाचारामुळे जवाहरलाल नेहरू यांनी आंध्र प्रदेश वेगळे करण्याची घोषणा केली होती. तसेच भारतातील काही महत्त्वाच्या मूर्ती म्हणजे स्टॅच्यूज पाहूया. तर लेडी जस्टिस, सुप्रीम कोर्टमधील न्यायदेवता. स्टेटस ऑफ युनिटी गुजरात, सरदार पटेल यांचा पुतळा आहे. त्याचबरोबर स्टेटस ऑफ वननेस मध्य प्रदेश, आदि शंकराचार्य यांचा पुतळा आहे. स्टेटस ऑफ इक्वॅलिटी तेलंगणा, रामानुजाचार्य यांचा पुतळा. स्टेटस ऑफ नॉलेज लातूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्टेटस ऑफ प्रॉस्पेरिटी कर्नाटक, केंपेगौडा यांचा पुतळा आहे. स्टेटस ऑफ डिग्निटी मर्यादा मूर्ती अयोध्या उत्तर प्रदेश, स्वामी रामानुजाचार्य यांची मूर्ती आहे. स्टेटस ऑफ पीस राजस्थान, जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विजयवाडा आंध्र प्रदेश. स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिका, हनुमानाची मूर्ती आहे. पुढे पाहूया. गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.